ठाण्यात जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजन विचारे यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल। महाविकास आघाडीचा जय असो, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। दीपावलीच्या ठाणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र यायला। देवीची देखील पूजा देखील केली, दर्शन देखील घेतलेलं आहे। काय नेमकं साकडं घातलंय या ठाण्यातनं जो भ्रष्ट कारभार आणि गेनी म्हणजे ठाण्यात लुटलं नाही, दरोडा घातलाय, महाराष्ट्रात दरोडा घातलाय। त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी, तेवढी शक्ती आम्हाला दे। निवडणूक पुढे घ्या किंवा मतदार याद्यांचा घोळ जो आहे तो समोर आणा। आम्ही आज म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की तो गोळ आज नाही करते मी संजय राऊत साहेब, जयंत पाटील साहेब, नाना पटोलेजी, विजय वडेट्टीवार, आम्ही सगळ्यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती, चोखलिंगमांचीच। आणि तुमचे सर्व्हर मॅनेज झालेले, तुमचे अधिकारी काही मस्ती करतायत, काही जणांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरलेला आहे आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातूनच याद्यांमध्ये घोटाळा केला जातोय असं 18 ऑक्टोबर 2024 पत्र दिलंय। बट गेले 15 दिवसापासून जसं राहुल गांधीजींनी सांगितलं की वोट चोरी कशा पद्धतीने होते, तुमच्या माहितीकरता सांगतो की 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1,61,000 एवढे बोगस मतदार, त्यावेळेला इलेक्शनची यादी तयार झाल्यानंतर, मला वाटतं पब्लिश झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं ऑब्जेक्शन पुराव्यासकट आम्ही त्यावेळेला इलेक्शन कमिशनर असेल, त्यानंतर इकडचे निवडणूक असेल, या सर्वांना दिलं, परंतु एकही नाव त्यावेळेला कमी झालं नाही। आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात अग्रेसर या भ्रष्टाचारामध्ये म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार सातत्याने 3 वर्ष ह्याच्यात होतोय। महाराष्ट्र 1 नंबरला आहे, तसं ठाणे जिल्हा हा संबंध 1 नंबरवरती आहे। आणि आज तुम्ही बघितलं असेल, कोण 500 एकरची जमीन घेतोय, स्ट्रॉबेरी लावतोय, तो कोण काय काय तिकडे त्या ठिकाणी बंगले बांधतोय, जमिनी ड्रायव्हरच्या नावावरती, कार्यकर्त्याच्या नावावरती, अजून कोणाच्या नावावरती, हे सर्व चालू आहे। त्यांचं मत, कारण त्यांचाच शहर अध्यक्ष बदलापूरचा, त्यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि म्हटलं की शहापूर, मुरबाड आणि कल्याण ग्रामीण या भागातले 17,000 मतदार हे बदलापूरच्या यादीमध्ये टाकण्यात आलेले आहेत। तो याचा अर्थ अशाच सगळ्या गोष्टी करून हे लोक निवडून आलेत। आता त्यावेळेला तिथला शहर अध्यक्ष का नाही बोलला शिवसेनेचा की अशा प्रकारे मतं नोंदवलेत, कारण त्यावेळेला ते दोघं एकत्र मिळून निवडणुका लढत होते। आता ज्या वेळेला वेगवेगळ्या लढायची वेळ आली त्यावेळेला बोंबा मारायला लागले। सो जे आम्ही सगळे म्हणतोय की मतदार याद्यामध्ये नावं घुसवली गेलेली आहेत, तो शिवसेना म्हणजे शिंदे गटाचा जो शहर अध्यक्ष आहे तो तेच सांगतोय की 17,000 नावं घुसवलेत। म्हणजे आम्ही जे बोलतोय ते सगळं खरं आहे आणि यातूनच ते लोक निवडून आलेले आहेत। पण यापुढे आम्ही गप्प बसणार नाहीत, याद्यांवर काम करणार आणि जो कोणी मतदान केंद्रावर बोगस मतदान करायला येईल तो येताना नीट येईल, पण जाताना नीट जाईल का याची खात्री आम्ही देणार नाही। कारण आम्ही ज्यावेळेला 4 जण एकत्र उभे राहू त्यावेळेला तुम्हाला कोणाचा बाप आमच्या समोर येऊन उभा राहायचा आहे, तुम्हाला या वेळेला बोगस मतदान करून आम्ही देणार नाही। धन्यवाद।